नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। गोकुळचं हॉटेल ओपलमधील खातं बंद करा, दूध संघाचा कारभार काटकसरीनं करा, गोकुळच्या नूतन संचालकांनी केल्या पहिल्याच बैठकीत सूचना। मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा। महानगरपालिकेच्या सुपर स्प्रेडर शोध मोहिमेत आज 127 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट, शोध मोहिमेत 5 जण आढळले पॉझिटिव्ह। कोल्हापुरात बीएमटी सेंटर उभारण्याची थॅलेसेमिया रुग्णांची मागणी। आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर आजपासून पोलीस प्रशासनाने सुरू केली धडक कारवाई। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाचं ओपल हॉटेलमधील खातं बंद करा, दूध संघाचा कारभार काटकसरीनं करा, घरी राहून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर राहावं, अन्यथा पगार नाही, अशा प्रकारच्या सूचना आज झालेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्याच बैठकीत करण्यात आल्या। ऑक्सिजन प्रकल्प आणि लिटरला 2 रुपये दरवाढ या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नूतन संचालकांनी गोकुळ शिरगाव इथल्या गोकुळच्या मुख्य प्रकल्पाला भेट दिली। त्या ठिकाणी संचालकांनी प्रथम गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। त्यानंतर नूतन संचालकांची या ठिकाणी बैठक पार पडली। या पहिल्याच बैठकीत संचालकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काटकसरीच्या कारभाराची सूचना केली। गोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्ता या क्षणापासूनच बंद करा, अशी सक्त सूचना नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी कार्यकारी संचालक DV घाणेकर यांना केली। तसंच संचालकांसाठी आणले जाणारे हारतुरे, पुष्पगुच्छ आणि पाण्याच्या बाटल्यांनाही तात्काळ पायबंद घाला, असंही त्यांनी बजावलं। दरम्यान कार्यकारी संचालक DV घाणेकर यांनी संघाचं कामकाज, कारभार आणि दूध संकलन वितरण याविषयी माहिती दिली। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी याआधी जाहीर केल्याप्रमाणे दूध उत्पादकांना लिटरला 2 रुपये दरवाढ देण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। तसंच ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा या दोन्ही नेत्यांनी केली आहे, त्याबाबतही नियोजन आणि चर्चा झाली। दूध संघाच्या कामावर गैरहजर राहून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना उद्यापासून कामावर हजर राहा, अन्यथा पुढच्या महिन्यापासून पगार मिळणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या बैठकीत संचालकांनी दिलाय। या बैठकीला सत्ताधारी आघाडीचे 4ही संचालक गैरहजर होते। यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, अभिजित ताईशेटे, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, रणजितसिंह पाटील, अजित नरके, डॉक्टर सुजित मिणसेकर, प्राध्यापक किसन चौगुले, बाबासाहेब पाटील, SR पाटील, अंजनाताई रेडेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण संदर्भातील निर्णयावर आज राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राज्य सरकारनं आश्वासनांची खैरात करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करून मराठा समाजाला आता सवलती द्याव्यात, दिवस गेले की प्रकरण शांत होणार नाही, मराठा समाज न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीवर मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या बैठकीकडे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज खूप आशेनं बघत होता, मात्र यातून काहीही साध्य झालं नसल्याची टीकाही त्यांनी केली। सर्वोच्च न्यायालयानं 3 मुद्द्यांवर मराठा आरक्षण फेटाळलं, त्या मुद्द्यांवर या समितीच्या बैठकीत चर्चा होणं गरजेचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। एकतर राज्य सरकारनं तातडीनं पुनर्याचिका दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय गायकवाड आयोगानं ज्या निष्ठेनं यापूर्वी काम केलं तसंच काम आताही झालं पाहिजे।
गायकवाड आयोगानं पुन्हा सर्वे करून मराठा समाज कसा मागास आहे हे राज्य सरकारनं दाखवून द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली. राज्य सरकार आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. आता या बैठकांचं सत्र बंद करून मराठा समाजाला सवलती देण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असंही आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ ह्या घोषणा करायला काय अडचण काय आहे? म्हणजे अजितदादांना या मराठा समाजाला द्याव्या लागणाऱ्या ज्या सवलती आहेत, एक वाक्य म्हटलं म्हणजे पुरत नाही की मराठा समाजाचं या निर्णयामुळे जे नुकसान झालं ते आम्ही भरून देऊ म्हणजे हे करा ना बाबा. सारथीच्या सगळ्या सवलती सुरू करा, अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज योजना सुरू करा, निम्मी फी भरायला सुरू करा, वसतिगृह सुरू करा. काय अडचण आहे? आणि त्यामुळे निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली एक 7 जणांची समिती करू आणि सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला त्याचा अभ्यास करू. तर त्याच्यात काय अभ्यास करण्यासारखं आहे? आणि एवढा वेळ काय लागला अभ्यास करायला? आणि तुम्हाला अभ्यास करता येत नाही का? कशाला निवृत्त न्यायाधीश लागतात? पण त्याला त्यांना 15 दिवस लागणार आहेत. मला असं वाटतं की ही टाळाटाळ चाललेली आहे. त्यांना असं वाटतं की जरा दिवस गेले की प्रकरण शांत होईल. असं काही प्रकरण शांत होत नाही. दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र या दाव्यात मी हरलो तर मंत्री मुश्रीफ यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील असं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कोरोनाचे सुपर स्प्रेडर शोधण्यासाठी 17 एप्रिलपासून शहरात मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. आज मार्केट यार्डमधील आंबा मार्केटमध्ये 127 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 5 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला कारणीभूत असलेल्या सुपर स्प्रेडरना शोधण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार शहरात विविध ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. आज मार्केट यार्डमधील आंबा मार्केटमध्ये 127 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शहरात विविध ठिकाणी केल्या जाणाऱ्या अँटीजेन टेस्टमध्ये सातत्यानं नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अद्यापही नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. आज 8 मे थॅलेसेमिया दिन. मात्र हा आजार काय आहे हे कदाचित अनेकांना माहितीही नसेल. प्रामुख्यानं लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येत असून दरवर्षी 10 ते 15 हजार मुलांना थॅलेसेमिया आजारानं आपला जीव गमवावा लागतो. सध्या याच्यावर कोणताही प्रभावी औषध नाही. मात्र काही उपचारानं हा आजार बरा देखील होऊ शकतो. आजच्या या थॅलेसेमिया दिनाच्या निमित्तानं पाहूया एस न्यूजचं हे विशेष वृत्त. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे. लहान बालकांना वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून या आजाराची लक्षणं आढळून येतात. नात्यातील विवाह किंवा पती-पत्नी दोघंही थॅलेसेमिया मायनर असेल तर आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया आजार होऊ शकतो. हा आजार देशभर लहान मुलांमध्ये कमी जास्त प्रमाणात दिसून येतो. 8 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणूनही साजरा केला जातो. थॅलेसेमिया आजारामुळं मुलांच्या शरीरामध्ये रक्त निर्माण होत नसल्यानं त्यांना बाहेरूनच दर महिन्याला 2 किंवा 3 बॅग रक्त द्यावं लागतं. या प्रक्रियेमुळं त्या रुग्णाच्या शरीरात आयर्नची वाढ होऊन काही अवयव खराब होण्याचे धोके संभवतात. त्यामुळं या आजारासंदर्भात देशभर एक चिंतेचं वातावरण आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाला बाहेरून रक्त द्यावं लागत असल्यानं काही सामाजिक संस्था देखील आता या आजाराविरोधात लढतायत. देशभर जवळपास 12 लाख मुलं थॅलेसेमियाग्रस्त आहेत. तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 200 ते 300च्या आसपास थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळं कोल्हापुरातील समवेदना मेडिकल फाउंडेशनकडून या विरोधात लढा देण्यात येतोय. गेली 9 वर्ष या संस्थेकडून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा करण्याबरोबरच आवश्यक औषधं उपलब्ध करून देण्याचं कार्य अविरतपणे करण्यात येतंय. समवेदना मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांनी त्यांच्या मुलाला हा आजार झाल्यानंतर आपल्याला जे कष्ट घ्यावे लागले ते इतर लोकांना घ्यावे लागू नयेत, त्यांना वेळेत औषधोपचार मिळावेत या उद्देशानं त्यांनी सामाजिक संस्था उभारून थॅलेसेमियाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू केलेत.
समृद्ध मेडिकल फाउंडेशन काढण्याचा मागचा उद्देश हे असा आहे की माझी स्वतःची मुलगी थॅलेसिमिया होती. त्याची झळ, त्याचा त्रास किती होतो पालकांना ही त्याची मला जाणीव झाल्यानंतर मी समृद्ध मेडिकल फाउंडेशन एक तयार केलो आणि त्या तयार करत असताना सर्व पालकांना एकत्र आणलो आणि एकत्र आणल्यानंतर प्रत्येक वेळी आम्ही त्या पालकांना होणारा त्रास तो वाचलेला आहे. समृद्ध मेडिकल फाउंडेशन आजपर्यंत 10 वर्षे सतत काम करत आहे. माझ्या मुलीचा जो त्रास झाला तर इतर पालकांना तो कोणाला त्रास होऊ नये या उद्देशाने हे आपण फाउंडेशन तयार केलेलं आहे. आणि या तयार करण्याच्या मागे आज फाउंडेशनच्या मार्फत राज्य आणि परराज्यात हे फाउंडेशन काम चालू आहे, कार्यरत आहे. अनेक ठिकाणी MRI, डेक्सा MRI, ट्युटर MRI, बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुद्धा प्रक्रिया करण्यात येत आहे. दरम्यान ज्या मुलांना हा आजार झालाय त्यांच्या पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हा आजार बरा होत असला तरी वेळेत उपचार होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. शासन पातळीवर आयर्न कमी करण्याचं औषध मिळत असलं तरी इतर आवश्यक उपचार शासनाकडून मिळणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यावेळेला माझ्या मुलीला थॅलेसिमिया झाला त्यावेळेला तिला प्रत्येक 15 दिवसाला ब्लड चढवायला लागत होतं. जसं ब्लड चढवत गेलो तसं शरीरातलं आयर्न तिचं वाढत गेलं. आयर्न जसं वाढत गेलं तिच्या शरीराला त्रास होत गेला. मग त्या त्रास बघत, त्या दुसऱ्या गोष्टींच्या मुलांच्या त्रास बघत की ह्या मुलांना नंतर शारीरिक वाढ कमी प्रमाणात होते. तर इथं आपल्याला आईवडिलांना आणि डॉक्टरांना या दोन पेशंटच्या जेवढे काळजी घेता येईल तेवढी काळजी घेऊन जर आपण ह्या गोष्टी केल्या तर या गोष्टी चांगल्या पद्धतीनं निघून जातात. दरम्यान थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाला पूर्वी CPRमध्ये जनरल वॉर्डात रक्त चढवलं जात होतं. सुविधांचा अभाव तसंच औषधं दिली जात नव्हती. यांना औषधासाठी सातारा इथं जावं लागत होतं तर रक्तासाठी वणवण फिरावं लागत होतं. सध्या कोल्हापुरात 5 ठिकाणी डे केअर सेंटर सुरू आहेत. काही बालरोग दवाखान्यात सुद्धा रक्त लावलं जातंय तर काही ठिकाणी माफक दरात ब्लड ट्रान्सफ्युशन केलं जातंय. मात्र या रुग्णांसाठी आवश्यक असणारी BMT सेंटर आणि डिक्सा T2 MRI तपासणी उपलब्धतेची मात्रा उपलब्ध नाही. जर ही सुविधा कोल्हापूरमध्ये सुरू झाल्यास निश्चितच थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या पालकांना दिलासा देणारी ही बाब ठरू शकते. म्हणूनच आजच्या थॅलेसेमिया दिनाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये या सोयी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करूया. S न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर. राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी असतानाही राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथल्या सुनील चौगले यानं विविध कंपन्यांच्या गुटख्याचा साठा करून ठेवला होता. राधानगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्या पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून सुमारे 25,000 रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील नालेसफाई आणि नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत जयंती नाला, दुधाळी नाल्यासह एकूण 476 लहान नाले आणि 236 मध्यम नाल्यांचीही सफाई करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून दरवर्षी JCB मशीन आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं नाले सफाई केली जाते. यावर्षी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार कळंबा जेलच्या मागील योगेश्वरी कॉलनी इथल्या ओढ्यातील गाळ काढण्याचं काम JCBच्या सहाय्यानं सुरू करण्यात आलं. या नाले सफाईमध्ये सर्वच लहान मोठ्या नाल्यांची आणि चॅनलची सफाई केली जाते. त्याचबरोबर जयंती, गोमती, दुधाळी आणि श्याम सोसायटी नाल्यातील गाळ JCB मशीनच्या सहाय्यानं काढण्यात येतोय. त्यासाठी महानगरपालिकेनं 4 JCB मशीन भाड्यानं घेतली आहेत. आत्तापर्यंत योगेश्वर कॉलनी, हुतात्मा पार्क आणि राजेंद्र नगर ते रिलायन्स मॉल ते शाहू सोसायटी ते मनोरमा नगर इथल्या नाल्यातील गाळ काढण्याचं काम आणि सफाई करण्याचं कामही पूर्ण झालंय. 34 प्रभागांमधील चॅनेल सफाईची कामं पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व मोठे नाले तसंच इतर सर्व चॅनेलची स्वच्छता 30 मे अखेर पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्यामुळे नाल्यात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. इचलकरंजीतील राज कॅसल या परमिट रूम हॉटेलवर गावभाग पोलिसांनी छापा टाकून सुमारे 4.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत मालक आणि मॅनेजरसह 15 ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यात कोरोना महामारी झपाट्यानं वाढतीये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं संपूर्ण हॉटेल, परमिट रूम, बिअर बार बंद करण्याचे आदेश दिलेत.
पण इचलकरंजीतील काही हॉटेल राजरोसपणे चोर दरवाजानं सुरू ठेवण्यात आली आहेत। याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्या आणि जेवण करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल केलेत। यामध्ये मालकासह अलबक्ष बारगीर, मॅनेजर कलावंत इम्रान कलावंत तसेच ग्राहक दीपक केरले, मुबारक कलावंत, तौफिक नेरकर, फैयाज मुल्ला, मजूर महाद्वार, सुनील कुंभोजे, आकाश निजदार, इरफान अत्तार, आकाश नाईक, दीपक शेळके या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकानं केली। घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण, ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। लगेचच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय एस न्यूज। कोरोना नियमांचं उल्लंघन करून शहरात अनेक आस्थापना बिनदिक्कतपणे सुरू ठेवण्यात आल्या आहेत। ज्या आस्थापनांना नियमांच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यापैकी अनेक जण नियमांचं उल्लंघन करताना निदर्शनास आले आहेत। अशा आस्थापनांवर आज सकाळी जुना राजवाडा पोलिसांच्या वतीनं कारवाई करण्यात आली। कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांना कोरोना नियमांच्या अधीन राहून त्या सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे। त्यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे। तरीही अत्यावश्यक सेवेतील अनेक दुकानं नियोजित वेळेनंतर किंवा अर्धवट सुरू ठेवण्यात येत आहेत। त्याचबरोबर ज्या दुकानांना परवानगी नाही अशी काही दुकानंही सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत वेळेचं पालन न करणाऱ्या आणि परवानगी नसतानाही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार आज सकाळी जुना राजवाडा पोलिसांच्या वतीनं पोलीस निरीक्षक कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 6 दुकानदारांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली। कोरोना संसर्गाची साखळी तोडणं गरजेचं असून ज्या दुकानांना वेळ आणि नियमांचं बंधन घालून दिलंय त्याचं सर्व व्यापाऱ्यांनी पालन करत होणारी पोलीस कारवाई टाळावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमनं सामाजिक बांधिलकी जपत महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी कोविड प्रतिबंधाकरिता आवश्यक औषधं आणि इतर वैद्यकीय साहित्याची मदत प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केली। यामध्ये इंजेक्शन, पीपी किट, मास्क यांचा समावेश आहे। कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून औषधांसह इतर वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून रोटरी क्लब ऑफ स्पेक्ट्रमतर्फे महानगरपालिकेला वैद्यकीय साहित्याची मदत केली। ही मदत महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। यामध्ये औषधं, 3 प्रकारची इंजेक्शन, 2 प्रकारच्या सिरिंज, पीपी किट, N95 मास्क या साहित्याचा समावेश आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष विश्वजित जाधव, सचिव प्रदीप भारमल, खजानीस गौतम परमार, विद्यानंद बेडेकर, रणजित झेंडे, गिरीश वाघ, विजय माणगावकर आदी उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे इथल्या मजुरी करणाऱ्या 5 कुटुंबांना रेशन कार्ड असतानाही केवळ पन्हाळा पुरवठा कार्यालयाकडून रजिस्टर नंबर न दिला गेल्यानं रेशनवरील धान्याला मुकावं लागते। कोरोना महामारीमुळे एकीकडे रोजगार मिळत नसताना दुसरीकडे रेशनवरील धान्यालाही मुकावं लागत असल्यानं या गरीब कुटुंबांची परवड सुरू आहे। पन्हाळा तालुक्यातील वाघोली या गावात राहणाऱ्या पारुबाई तोडकर, सीमा शिर्के, बायक्का पाटील, अलका पाटील आणि अर्चना पाटील यांच्या कुटुंबांची हालाखीची परिस्थिती आहे। शेतात मोलमजुरी करूनच ते आपला उदरनिर्वाह करत असतात। या सर्वांनी कुटुंबाचं नवीन रेशन कार्ड काढलं आहे। रेशन कार्ड काढून 4 वर्ष झाली असून त्यावर तहसीलदारांचा धान्य प्राधान्य मंजूर असा शिक्का देखील आहे। पण पन्हाळा पुरवठा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रजिस्टर नोंद करून नंबर न दिल्यानं या कुटुंबांना रेशनवरील धान्य मिळत नाही। 4 वर्षांपासून या महिला पुरवठा कार्यालयात हेलपाटे मारतायत, पण त्यांची कोणतीही दाद घेतली जात नाही। 3 वर्ष 4 वर्ष झाले आमच्या कार्डाचा नंबर दिला नाही, तर आम्हाला दिशाभूल करून असं का कारण सांगितलं। आम्ही किती वेळा पन्हाळ्याला जायचं, किती वेळा पन्हाळ्यासनं परत यायचं, कागद किती वेळा द्यायची, रेशन मिळते का नाही ते किती वेळा चौकशी करायची, आम्हाला रेशन मिळणार आहे का नाही, आमचं पेनमध्ये नावं नको बसायला नको पाहिजे।
आमचे नाव आहे ते पहिली बसायला पाहिजेत. आम्हाला हे नाही आहे, आमचं काय एवढं शेतीबाती जास्त नाही आहे, आमचं नवरं नोकरदार नाही आहेत. कोरोनामुळे मजुरी मिळत नसताना रेशनवरील धान्यासही मुकावं लागत असल्यानं या कुटुंबांची सध्या परवड होतीये. कर्तृत्व या सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं संचारबंदीच्या काळात गोरगरीब गरजूंना तसंच अत्यावश्यक सेवेतील आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नदान केलं जातंय. या मदतीमधील काही हिस्सा जुना राजवाडा पोलिसांकडून रस्त्यावरील गरजूंना दिला जातोय. कोल्हापूर शहरातील कर्तृत्व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काही इंजिनियर आणि तत्सम उद्योगातील सहकारी यांनी कोरोना काळात गरजू उपाशी व्यक्तींना अन्न मिळावं म्हणून संकल्प केला. गेली 20 दिवस त्यांच्याकडून भुकेलेल्यांना अन्न देण्यास सुरुवातही केली आहे. भुकेल्या कष्टकऱ्यांसोबत ही संस्था अत्यावश्यक सेवेतील आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना देखील अन्नदान करतेय. गेली 20 दिवस कर्तृत्वाकडून जुना राजवाडा पोलिसांना 100 जेवणाची पाकिटं पुरवली जात आहेत. मात्र जुना राजवाडा पोलिसांनी आपल्या घासातील एक घास रस्त्यावरील गरजूंना देऊन समाजभान जपलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी आहे, त्यामुळे पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी कर्तव्य बजावत असतात. जुना राजवाडा पोलीस पॉइंटवरील आपल्या कर्मचाऱ्यांना जेवण देण्यासाठी गेल्यावर रस्त्यात भेटणाऱ्या गरजूंना देखील अन्नदान करतात. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील, सचिन बंद्रे, सुनील आमटे आणि त्यांचे सहकारी दररोज हा उपक्रम राबवत आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या या उपक्रमामुळे गोरगरीब नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था जागेवरच होतीये. सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात ज्यांच्या हातावरती पोटं आहेत अशा सर्व गोरगरीब जनतेसाठी कर्तृत्व ह्या सेवाभावी संस्थेनं अन्नवाटपचा एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गतच ते आम्हालाही जुना राजवाडा पोलीस ठाण्याला 100 पॅकेट वाटप करतात. आणि त्यांची अपेक्षा एवढीच आहे की रस्त्यावरती आम्ही जेव्हा पेट्रोलिंग करत असतो तेव्हा खरंच गरजू एखादा कोणी दिसला तर तुम्ही तिथे ते अन्नदान करावं. आणि त्याप्रमाणे आम्ही रोज गेल्या तर जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झालं आहे तेव्हापासून आम्ही ते उपक्रम त्यांच्यासोबत आम्ही काम करत आहोत. हा सध्या जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आमच्या पोलिसांची आणि अशीच एक अपेक्षा आहे की त्यांनी अशा ज्या सेवाभावी संस्था असतील त्यांनी अशा पद्धतीनं उपक्रम राबवावेत. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यानं 1 मार्च ते 10 मार्च अखेर गळीतास आलेल्या ऊसाची बिलं 5 मे रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. कारखान्याचे चेअरमन नामदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21च्या 18व्या गळीत हंगामात कारखान्यानं 4,93,963 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून सरासरी 12.50% साखर उतार्यानं 6,17,600 क्विंटल साखर पोत्यांचं उत्पादन घेतलंय. आज रोजी 1 मार्च ते हंगामाखेर गाळपास आलेल्या 23,394 मेट्रिक टनाचे प्रति मेट्रिक टन 2,900 रुपये प्रमाणे होणारी रक्कम 5,30,25,697 रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन नामदार सतेज पाटील यांनी दिली आहे. कारखान्यानं चालू गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला पहिल्या हप्त्यापोटी 2,900 रुपये अदा केले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसापोटी जास्तीत जास्त दर देता यावा याकरता कारखान्याचं संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लगेचच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही या काळात अनेक वाहनधारक विनाकारण फिरतायत. त्यामुळे अशा वाहनधारकांवर पोलीस प्रशासनानं आजपासून कडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी दरम्यान अनेक वाहनधारक रस्त्यावर विनाकारण फिरतायत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी अशी सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काल झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार आज सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी सुरू केली आहे. वाहनधारकांकडून लायसन्स, गाडीची कागदपत्र, ओळखपत्र तपासली जात आहेत.
या चौकशी दरम्यान जे वाहनधारक विनाकारण फिरत असल्याचं निदर्शनास येईल त्यांच्याकडून दंड वसूल करण्याबरोबरच गाडी जप्तीची कारवाई सुद्धा केली जाते। त्यामुळे आर्थिक दंड अथवा गाडी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। इचलकरंजीत चांगल्या आरोग्य सेवेचा खेळखंडोबा होत असून शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत केलाय। संकटसमयी सहकार्य मिळणार नसेल तर प्रसंगी रस्त्यावरील संघर्ष करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। इचलकरंजी शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आमदार आवाडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। रुग्णालय इमारत आणि स्टाफ क्वार्टर्स इमारत दुरुस्तीसाठी राज्य शासनानं 18 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यापैकी 12 कोटी 76 लाख रुपयांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून लवकरच कामं सुरू होतील। एकीकडे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे सुविधांनी युक्त आवश्यक सेवांसह सज्ज होत असताना शासनाकडून मात्र ते चांगलं चालावं असं वाटत नाही असा आरोप प्रकाश आवाडे यांनी केलाय। कोरोनाचं संकट हे सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून सोडवण्याची गरज असताना इचलकरंजी शहराला मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे 300 बेडचं केल्यास इथं मेडिकल आणि नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास कसलीही अडचण येणार नाही, परंतु जाणून बुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातंय। मी चांगलं काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये राजकारण आडवं येत आहे। मी काही तक्रार अथवा सूचना मांडण्याचा प्रयत्न केल्यास आरोप करत असल्याची टीका केली जात असल्याचंही आवाडे यांनी म्हटलंय। पेठवडगाव नगरपालिकेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1.5 कोटी रुपयांचा तर हातकणंगले नगरपंचायतीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आमदार राजू बाबा आवळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। कोरोनाच्या खडतर काळात आत्तापर्यंत शहराच्या विकासासाठी तब्बल 2 कोटींचा निधी दिला असल्याचं आमदार राजू बाबा आवळे यांनी सांगितलं। भविष्यात आणखी निधी देणार असून विकासासाठी कटिबद्ध आहे। 1.5 कोटी निधीसाठी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रवीता सालपे, यादव आघाडीच्या नेत्या विद्या पोळ, नगरसेवक अजय थोरात, काँग्रेसचे सचिन चव्हाण यांनी पाठपुरावा केल्याचं त्यांनी सांगितलं। गटतट न पाहता वडगाव शहराच्या सर्व वॉर्डातील रस्त्यांसाठी प्रामुख्यानं हा निधी दिला आहे। नागोबावाडी रस्ता, मांगरायाची वाडी रस्ता, पन्हाळकर वसाहत रस्ता, मार्केट यार्ड समोरील रस्ता खडीकरण आणि डांबरीकरणाचा यामध्ये प्रामुख्यानं समावेश आहे। आमदार होताच सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी 25 लाख, मुस्लिम समाज आणि गटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी 15 लाख, सध्या रस्त्यांसाठी 1.5 कोटी रुपये असा तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत वडगाव शहरासाठी दिला आहे। कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी अँटीजेन टेस्ट यंत्रणा पेठवडगाव इथं सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार राजू बाबा आवळे यांनी सांगितलं। कोल्हापुरातील जनसंघर्ष सेना या संघटनेच्या वतीनं घरचा डबा हा सामाजिक उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमांतर्गत कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांसह कोविड योद्धे, फिरस्ते अशा एकूण 100 जणांना अन्न वाटप करण्यात आलं। शहरातील जनसंघर्ष सेना या संघटनेच्या माध्यमातून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। आज शहरातील विविध कोविड हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स, कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक, कोविड योद्धे आणि फिरस्ते नागरिक यांच्यासाठी घरचा डबा या उपक्रमांतर्गत 100 डबे वाटप करण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय। आज मोरेवाडीसह घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना, शहरातील अनेक हॉस्पिटल्समधील रुग्णांच्या नातेवाईकांना, तर टाकाळा, शाहूपुरी, राजारामपुरी, DOT, शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटर्समधून ज्यांनी फोनवरून घरचा डबा मागितला होता त्यांना जागेवर जाऊन डबा देण्यात आला। या उपक्रमासाठी जनसंघर्ष सेनेचे शुभम शिरहट्टी, अजिंक्य पुरी गोसावी, विश्वजित पाटील, अप्पासो रेवडे, संदेश पोलादे, सोहम कुऱ्हाडे, अनिकेत मस्कर, स्वरूप जगदाळे, राकेश देसाई, संग्राम गायकवाड, साई पाडळकर, बबलू देसाई, रजनीश चौगले, गौरव पाटील, सौरव मांगुरे, प्रथमेश मुळीक यांनी विशेष परिश्रम घेतले। कोरोना नियमांचं उल्लंघन करत नियोजित वेळेनंतरही जवाहरनगर चौकातील फळ विक्रेता युसुफ जमादार हा व्यवसाय करत होता।
या माहितीनंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार जमादार यानं केला। त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीनं जमादार याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना आणि विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन करत नियोजित वेळेनंतरही अनेक जण व्यवसाय करत असल्याचं दिसून येतंय। अशा विक्रेत्यांवर प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात येतेय। त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आज दुपारी शहरात पाहणी करत असताना जवाहरनगर चौक इथं युसुफ जमादार हा फळ विक्रेता कोरोना नियमांचं उल्लंघन करत व्यवसाय करत असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जमादार यानं विरोध केला। महापालिका कर्मचाऱ्यांनी जमादार याला व्यवसाय बंद करावा अशी सूचना देऊनही त्यानं ऐकलं नाही। याउलट जमादारनं पालिका कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला। या घटनेनंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घडलेला प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला। या प्रकरणाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनानं जमादार याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल दादोबा आवळे यांचं आज सकाळी खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झालं। त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका रेखा आवळे, 2 मुलं, विवाहित कन्या असा परिवार आहे। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या यशवंत सहकारी बँकेला मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 2,23,00,000 रुपयांचा ढोबळ नफा तर 1,21,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झालाय। बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील आणि उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। गेल्या आर्थिक वर्षातील प्रगतीचा आढावा घेताना अध्यक्ष पाटील यांनी बँकेकडे सध्या 125,32,00,000 रुपयांच्या ठेवी असून 78,76,00,000 रुपये कर्ज वाटप केल्याचं सांगितलं। बँकेचं खेळतं भागभांडवल 150,25,00,000 रुपये आहे। बँकेचा NPA 5.70% तर निव्वळ NPA 0% असल्याचं त्यांनी सांगितलं। बँकेचा CD रेशो 63.50% तर स्वनिधी 17,62,00,000 रुपये आहे। बँकेचा एकूण व्यवसाय 205,09,00,000 रुपयांचा झालाय अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली। सध्या बँकेकडून SMS बँकिंग, RTGS, NEFT आणि फास्टॅग सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तसंच ATM सुविधाही उपलब्ध आहे। भविष्यात मोबाईल बँकिंग सुविधा, फोनपे, भारत बिल पेमेंट सिस्टीम या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, यशवंत शेलार, सुभाष पाटील, नामदेव मोळे, पांडुरंग पाटील, SK पाटील, आनंदराव पाटील आणि इतर संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते। करवीर तालुक्यातील आमशी या गावात 38 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। या गावात सामूहिक संसर्ग वाढत असल्यानं प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी गावाला भेट देऊन आढावा घेतला। होम क्वारंटाईन व्यक्ती गावात फिरत असल्यास त्याच्या कुटुंबाला 5,000 रुपयांचा दंड करावा। सर्दी खोकला असलेल्या रुग्णांची गावातच अँटीजेन टेस्ट करा, शासनाच्या नियमांचं पालन करा आणि कोरोनाची साखळी तोडा अशा प्रकारच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोकुळचं हॉटेल ओपलमधील खातं बंद करा, दूध संघाचा कारभार काटकसरीनं करा, गोकुळच्या नूतन संचालकांनी केल्या पहिल्याच बैठकीत सूचना। मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा। महानगरपालिकेच्या सुपर स्प्रेडर शोध मोहिमेत आज 127 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट। शोध मोहिमेत 5 जण आढळले पॉझिटिव्ह। कोल्हापुरात BMT सेंटर उभारण्याची थॅलेसेमिया रुग्णांची मागणी। आणि
विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर आजपासून पोलीस प्रशासनानं सुरू केली धडक कारवाई. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.